राज्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे। काटामारीचा गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य सरकारनं एक महत्त्वाचं असं पाऊल टाकलंय। साखर कारखान्यांचे वजन काटे हे आता डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सरकारशी यंत्रणेशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भातलं पत्र साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलंय। याबाबत सरकारनं वैध मापनशास्त्र विभागाला सूचना दिल्या। साखर कारखानदार काटामारी करतात अशा तक्रारी संपूर्ण राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या होत्या। काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात कठोर पावलं उचलली जाण्याचा इशारा दिला होता। आता डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून वजन काटे प्रशासनाशी जोडल्यामुळे काटामारी करणाऱ्या कारखानदारांवरती कारवाई करता येणार आहे। खरं तर हे आपल्या पाठपुराव्याला यश म्हणावं लागेल। सरकारनं उशिरा का असेना पण ह्या संदर्भातला निर्णय घेतला आणि हे सगळे काटे आहेत ते आता सरकारी प्रणालीला जोडले जाणार आहेत। याचं कारण असं आहे, केवळ डिजिटल काटे करून प्रश्न सुटत नाही, कारण डिजिटल काट्यामध्ये सुद्धा छेडछाड केली जाते आणि त्याच्यामध्ये टेम्परिंग केले जातं आणि म्हणून एखाद्या साखर कारखान्याने त्याच्या डिजिटल काट्यामध्ये काही टेम्परिंग केलं काय, छेडछाड केली काय, हे जर ह्याच्यावर लक्ष ठेवायचं असेल तर हे महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे जवळपास 200 साखर कारखाने आहेत, म्हणजे 200 वजन काटे हे एका सर्व्हरला जर का जोडले तर त्याच्यावर नियंत्रण करणारा जो काही संबंधित आहे त्याला लगेच कळेल। आणि मुळात जसा आपण 7/12 ऑनलाईन केलेला आहे, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असेल तर पासवर्ड घेतल्याशिवाय करता येत नाही आणि सक्षम अधिकाऱ्याकडून पासवर्ड घेतल्याशिवाय त्याला काही दुरुस्ती करता येत नाही। त्याच पद्धतीनं एका सर्व्हरनं जर का महाराष्ट्रातले सगळे वजन काटे जोडले तर त्याच्यामध्ये टेम्परिंग करायला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।